शिजाय जानकी एकं कलङ्कड़हेवी निरञ्जननानमय ते परमप्रणवेवी ते वन्दौ सिरिसिद्धगणा हो सहि देवी अनन्त शिवमय निर्वमनानमय परमसमाहि भजन्त ते वन्दौ सिद्धगणा अच्छहि देवी हवन्त परमसमाहि महाभियै कं विन्दनै गुणन्त ते पुनुवन्दौ सिद्धगणा जेनेवाणि वसन्ति ज्ञायन्ति हुयनि गरुयामि भवसायरिन पडन्ति ते पुनुवन्दौ सिद्धगणा जे अप्पानि वसन्त लोयालो विषयलोयिहो अच्छै विमदुनियन्त केवलदर्शनदानमय केवलसुखसहाव जिनवरवन्दौ भक्तियै जेहि पयासि जे परम पुनियन्ति मुनि परमसमाहि धरेवि परमानन्दकारणिनः त्रिन्निविदेवि नवेवि। बिंदू देवव्रती परमात्मा प्रकाश. परमात्मा बनायचं आहे त्यासाठीचा उपाय राग द्वेष नष्ट करणं हाच आहे. पाप पुण्य नष्ट करणं हाच उपाय आहे. अशुभ भाव शुभ भावाच्या अतीत होणं हाच परमात्मा बनण्याचा मार्ग आहे. कारण हे सगळं कर्म आहे. जी संसाराला निमित्त आहे. संसार रूप जे कार्य दिसतं, संसारामध्ये दिसून येणाऱ्या ज्या अवस्था आहेत, 4 गती, 5 इंद्रिय, 2 काय, 3 योग, हे सगळं कार्य कशाचं? आपल्या कर्माचं कार्य आहे. आपणच या कार्याचे कर्ता आहोत. दुसरं कोणीही, दुसऱ्या कोणामध्येही ती शक्ती योग्यता नाही की आम्हाला या 4 गतीतलं दुःख देऊ शकते. कोणातच, या जगात कोणामध्ये देखील ती योग्यता नाही. आमच्यात आहे, फक्त आमच्यामध्ये आहे. मीच मनुष्यगती रूप भाव करणार, कर्म बांधणार, तशा प्रकारच्या नोकर्माची रचना होणार. सगळं आपलं काम आहे. आपणच रचना करणार आहोत, करतो आहोत, करत असतो. मग हे सगळं आता संपवायचं तर काय करायचं? म्हणून आपण आता ध्यान केलं सगळं तेच. हिंसा,
हिंसारूप जे भाव असतात, परिणाम असतात, ते पापभाव. त्या पापभावाने रहित आपल्या स्वभावाचा स्वीकार झाला पाहिजे. पापभाव करणे आपला स्वभाव नसतो, नाही. हेच तर परमात्म्याच्या दर्शनातून आपण शिकायचं आहे. ते पण एक जीवच आहे आणि त्यांच्यामध्ये तो हिंसेचा पापभाव आहे का, हे भाव लक्षात घेतले पाहिजे. भगवान हिंसारूप पापभाव, अशुभ भाव रहित आहे आणि अशुभ भाव न करता देखील ते आहेत. असं कुठं आहे की अशुभ भाव नाही केले तर जीवाचं अस्तित्व संपतंय? हाच तर भ्रम झालाय. ते भाव करत करत अनंत काळ गेला. त्या भावाला सोडून आम्ही कधी जो स्वभाव आहे त्याला जाणलंच नाही, श्रद्धान केलंच नाही, तसं आचरण केलंच नाही. मग त्या भावाशिवाय आम्हाला आमचं अस्तित्व भासित होणारच कसं? म्हणून काल दुपारी चर्चा आली होती. काय? शरीराला जीव हे नाव आहे, शरीर जीव नाही. शरीर जीव नाही. जसा कुंभ घट तुपाचा नाही, तुपाचा डबा नाही. आता घट म्हटलं तर लक्षात येत नाही. पूर्वी घट कुंभ त्याच्यामध्ये ठेवलं जात होतं, आता डब्यात. डबा तुपाचा नाही. पण परिचय आम्हाला त्या स्टीलच्या डब्याचा नाही, त्या मातीच्या घटाचा नाही. आणि जेव्हापासून आम्हाला समजते तेव्हापासून तुपाचाच घट, तुपाचाच घडा असंच जाणत मानत आलो. तेव्हा आचार्यांना सांगायची ही वेळ आली. तेव्हा आचार्याला हा व्यवहार सांगावा लागला. निश्चय नव्हे, व्यवहार आहे. घट मातीचा आहे, घट तुपाचा नाही. हा व्यवहार आहे का निश्चय? घट मातीचा आहे, तुपाचा नाही, हा व्यवहार आहे का निश्चय आहे? घट मातीचा आहे, तुपाचा नाही असं सांगावं लागणं हा व्यवहार की निश्चय? घटावर मग तुपाचा आरोप करणं हा व्यवहार आहे आणि घट मातीचा आहे, तुपाचा नाही हा काय? हाही एक प्रकारचा व्यवहारच आहे. परमार्थाचा उपदेश करण्यासाठी घेतलेलं हे अवलंबन आहे. हे तिथं सांगतात. हे सांगतायत, त्यांना हे सांगायचं अपरिचित आहे ना अनादी काळापासून, म्हणून त्यांनी ते दिलं की माहितीच नाही मातीचा असतो घटात, तुपाचा नसतो. तसं या जीवाला माहितीच नाही की मी ज्ञान दर्शनवाला जीव आहे, शरीरवाला नाही. जेव्हापासून मी जाणलं स्वतःला तेव्हापासून मी शरीरवाला म्हणूनच जाणत पाहत आलो, मानत आलो. तद्रूपच आपण स्वतःला समजत आलो, मी शरीरवाला. माहिती नाही शरीराला जीव हे नाव दिलं गेलेलं होतं व्यवहाराने. शरीरात जीव राहतो तेव्हा. परंतु माझी मान्यता मात्र काय झाली, कशी झाली? शरीरच जीव आहे, शरीरच जीव आहे. आणि मग तेव्हा आचार्यांना सांगायची वेळ आली. कारण व्यवहाराचं प्रयोजन काय आहे? व्यवहाराचं प्रयोजन व्यवहाराची सिद्धी करणे नाही. तुपाचा घट आहे हे सिद्ध करण्यात काय लाभ आहे? तुपाचा घट आहे हे सिद्ध करण्यात लाभ कोणता?
तो तर व्यवहार परिचितच आहे असं सांगायचं, परिचितच आहे. अध्यात्म भाषा ही आहे. आगम भाषेने व्यवहाराने जीव ज्या पर्यायात आहे त्या पर्यायवाला म्हटला गेला. त्याचं प्रयोजन व्यवहार अपेक्षेने आपल्या ठिकाणी आहे. अहिंसादी धर्माचं पालन करण्याच्या दृष्टीतून आणि पुढे जाऊन परमार्थाची उपलब्धी पण होण्याच्या अपेक्षेने ते आहे. पण मूळ जर माहिती नाही, जे परिचित गोष्ट आहे त्यालाच तुम्ही हा तुपाचा घडा आहे, तुपाचा घडा आहे, हेच जर आम्ही सांगत राहिलो तर मग मला माहिती आहे हा तुपाचा घडा आहे, मग काय तुपाचा घडा सांगून लाभ काय परत? तुम्ही मनुष्य आहात, तुम्ही पुरुष आहात, तुम्ही स्त्री आहात, तुम्ही क्रोधी मानी लोभी मायाचारी आहात, फायदा काय? काय म्हणणार तुम्ही? माहिती की मला तुम्ही पुरुष आहात डॉक्टर, माहिती आहे तुम्ही काय मला माहिती आहे का? हे शास्त्र आहे का? हे असलं शास्त्र आहे? तुम्ही पुरुष, मी पुरुष आहे सांगायला लागला, तुम्ही स्त्री आहात हे सांगायला लागल्यावर तुम्ही काय म्हणणार? हे काय शास्त्र आहे? हे आम्हाला सगळ्याला कोणाला पण विचारा, बाहेर जाऊन कोणालाही विचारा ना, तुम्ही कोण आहात? तुम्ही कुत्रा आहे, मांजर आहे असं म्हणा कुणाला. ते काय म्हणतील? नाही मला माहिती मी मनुष्य आहे, मी कुत्र मांजर जनावर नाही, मनुष्य आहे मी. त्याला मग तू मनुष्य आहे असं शिकवावं लागतंय का? देवा शपथ तू मनुष्य आहेस असं काही देवा शपथ घ्यावी लागते का? देवा शपथ घेऊन म्हणावं लागते देवा शपथ मी मनुष्य आहे. परिचित आहे ना मनुष्य पर्यायामध्ये असणाऱ्या स्त्री पुरुष अवस्था, बालकिंवा वृद्ध अवस्था, राग द्वेष मोह अवस्था, क्रोध मान माया लोभ अवस्था परिचित नाही आहेत का? मग कशासाठी हे असा प्रश्न यायला नको का? आणि ते समजल्यानंतर आपण त्याच्यापासून मुक्त होणार का हा प्रश्न येतो परत. तुम्ही मनुष्य आहात, बरं मग पुढं काय? पुढं काय? तुम्ही स्त्री आहात, पुढं काय? पुरुष आहात, पुढं काय? त्यामुळं आनंद कसा येणार ते सांग. आनंद पाहिजे की नाही? मग तुम्ही पुरुष आहे स्त्री आहे हे सांगून आनंद येतोय का? मला माहिती आहे, पण मला त्याच्यामुळं तर मग दुःख आहे आणि मला तर समजे ना, मग हे दुःख दूर कसं करायचं? तुम्ही जर सांगायला लागला तुम्ही पुरुष आहे, व्यवहाराने व्यवहार आणि व्यवहाराची प्रसिद्धी करायला लागला तर लाभ काय? व्यवहाराचं प्रयोजन मात्र व्यवहाराची प्रसिद्धी करणं असं आहे का? व्यवहाराचं प्रयोजन दोन्ही आहे. आपण एकच प्रयोजन लक्षात घेतलंय, दुसऱ्या प्रयोजनाला आम्ही निश्चयाच्या कक्षेत टाकून सोडून दिलंय. निश्चय समजून बसलो आपण त्याच्याशी काही संबंध जोडतच नाही. निश्चय आहे तो निश्चय म्हणजे असं एक काल्पनिक पदार्थ करून टाकला. निश्चय आहे म्हणजे मी तसा नाही आहे असा त्याचा अर्थ होतो आपल्यासाठी. जसं तुम्ही परमात्मा आहात हे निश्चय आहे म्हणजे आम्ही तसा नाही आहे. अर्थ समजला का नाही? निश्चयाचा अर्थ कळला का नाही? पण निश्चयाचा अर्थ तुम्हाला सांगितलं ना काय? निश्चय म्हणजे तुम्ही एक जीव आहात, ज्ञानानंद स्वभावी आहात, परमात्म स्वरूपी आहात, अशरीरी आहात. मग या गोष्टी खोट्या का खऱ्या? तो निश्चय आहे. तसं नाही असंच ना, तो निश्चय आहे. तसं आता आहे का? आता मी कसा आहे हा निश्चय आहे माझ्यासाठी निश्चय काय? जो ज्या पर्यायामध्ये तन्मय आहे तो निश्चय असतो का व्यवहार असतो? जो ज्या पर्यायाशी तन्मय आहे तो व्यवहार आहे का निश्चय आहे? आणि जो ज्याच्याशी तन्मय नाही तो व्यवहार आहे का निश्चय आहे? कोणता व्यवहार आणि कोणता निश्चय बाकी सांगा. जो ज्याच्याशी तन्मय तो निश्चय की जो ज्याच्याशी तन्मय नाही तो निश्चय? का जो ज्याच्याशी तन्मय नसतो तो व्यवहार आणि जो ज्याच्याशी तन्मय असतो तो निश्चय? कसं आहे? व्यवहार कोणता, निश्चय कोणता? मग तसं म्हणजे कसं पाहिलं? आता निश्चय आपल्याला भासित काय होतो? पण जो ज्याच्याशी तन्मय नाही तो निश्चय भासित होतोय. जसं तो शिल्पी काय करतो? मूर्ती आधी तयार करतो, तेव्हा तो शिल्पी त्या मूर्ती आधी रूप होत नाही. निश्चय आहे का व्यवहार आहे? शिल्पी कर्म करतो ना, शिल्पकार मूर्ती आधी कार्य बनवतो, तो त्याच्याशी तन्मय होत नाही, तेव्हा तो निश्चय म्हणायचा का व्यवहार? तुझी बाकी निश्चय आहे का व्यवहार? आता म्हणजे सारखं बदलत आहे. मग अशी काय तसं तर निश्चय आहे म्हटला, जो ज्याच्याशी तन्मय आहे तो निश्चय, जो ज्याच्याशी तन्मय नाही तो व्यवहार. आणि आता तुम्हाला विचार तन्मय होत नाही असं म्हटलं हो. आता जो शिल्पकार आहे तो मूर्ती रूप कर्माशी तन्मय झाला नाही,
मग तो निश्चय का व्यवहार आहे प्रश्न विचारला मी. तर तुम्ही निश्चय म्हणताय. हा एक ठिकाणी काय आहे का? निश्चय का व्यवहार आहे? तन्मय होणं निश्चय का व्यवहार, एवढाच प्रश्न आला. काय होत नाही असं म्हणतोय. तो निश्चय का व्यवहार आहे? शिल्पकार जो काही त्या ठिकाणी मूर्ती बनवतो, कुंभार जो घट बनवतो, बाई रोटली बनवते, तेव्हा त्या रोटलीशी ती बाई तन्मय नाही, कुंभार घटाशी तन्मय नाही, शिल्पकार त्या मूर्तीशी तन्मय नाही, सुतार टेबल बनवतो, सुतार टेबलाशी तन्मय नाही. निश्चय आहे का व्यवहार आहे? पंडितजी निश्चय व्यवहार म्हणते, तुम्ही निश्चय म्हणताय. मला तर काय कळलं नाही. तन्मय होत नाही मग तीच निश्चय का व्यवहार आहे? आता अवघड झालं. कुंदाचार्यांनी याला व्यवहार म्हटलं. गाथा दिली नाहीत का? जह सिप्पियोद कम्मम कुवई नयसोदतम होई, तह जीवो कम्मम कुवई नयसोदतम होई, एवं व्यवहारस्सदुवत्तमं सुनु निश्चयच्च वैनम परिणाम कदम तुज्जम होई. 4 गाथा आहेत, मी एकच सांगितली त्याच्यातली. जह सिप्पियोद कम्मम कुवई नयसोदतम होई, तह जीवो कम्मम कुवई नयसोदतम होई, जह सिप्पियोदु कर्णेहिं कुवई नयसोदतम होई, तह जीवो कर्णेहिं कुवई नयसोदतम होई, जह सिप्पियोदु कर्णानि गिन्नै नयसोदतम होई, तह जीवो कर्णानि गिन्नै नयसोदतम होई, जह सिप्पियोदु कम्म फलं भुञ्जै नयसोदतम होई, तह जीवो कम्म फलं भुञ्जै नयसोदतम होई. किती गाथा आहेत? 4 आहेत ना. आणि मग ही 5वी गाथा, एवं व्यवहार सदुवक्तव्यम, हे जे आम्ही सांगितलं हे व्यवहाराचं वक्तव्य आहे. आता मी निश्चय सांगतो म्हटलं इथून पुढं. जह सिप्पियोदु चित्त. तर असे गाथा पुढची काय म्हटले? एवं व्यवहारस्सदुवत्तव्यं दर्शनं समासेन सुनु निश्चयस्वैनं परिणामकदं तुजं होई, जह सिप्पियोदु चिट्ठं कुवै हवैतः अनन्नोसे हवैयतः अनन्नोसे, तह जीवो वियकम्मं कुवै हवैय अनन्नोसे, जह चिट्ठं कुवन्तो दुसिप्यो नित्यो दुःखिदो होई, तत्तोसिया अनन्नो तह चिठ्ठंतो दुही जीवो. अशा 7 गाथा आहेत. 349 ते 354. 349 ते 355 गाथा आहेत. मग काय लिहिलं याच्यामध्ये? ज्याप्रमाणे शिल्पी काय करतो? कर्म म्हणजे कार्य करतो, तो त्याच्याशी तन्मय होत नाही. त्याप्रमाणे जीव कर्म म्हणजे कार्य करतो, तेव्हा तो जीव त्या कार्याशी तन्मय होत नाही. ज्याप्रमाणे शिल्पी करण म्हणजे साधनांच्या द्वारे काय करतो? कार्य करतो, परंतु त्या साधनाशी तन्मय होत नाही. तसा जीव देखील काय करतो? साधनांना करतो, साधनांच्या द्वारे करतो, परंतु जीव देखील त्या साधनांशी तन्मय होत नाही. ज्याप्रमाणे शिल्पी साधनांना ग्रहण करतो, त्या साधनांशी तन्मय होत नाही, त्याप्रमाणे जीव देखील साधनांना ग्रहण करतो, परंतु साधनांशी तन्मय होत नाही. आणि ज्याप्रमाणे शिल्पी जे केलेलं कर्म आहे त्याच्या फळाला भोगतो, परंतु त्याच्याशी तन्मय होत नाही, त्याचप्रमाणे जीव देखील कर्मफळाला भोगतो, परंतु त्याच्याशी तन्मय होत नाही. हे सगळं व्यवहाराचं कथन आहे असं सांगितलं. ही व्यवहार आहे, निश्चय नाही. हेच तर जादू आहे, हेच कळत नाही. आपण असं शिकलं ना, आपल्याला असं वाटलं ना की जे काम केले त्याच्याशी तन्मय नाही झाला, तद्रूप नाही झाला म्हणजे तो निश्चय झाला. जे कार्य झालं ते त्या कार्यारूप नाही परिणमणं म्हणजे निश्चय, अशी आपल्या ज्ञानात
आणि त्याच्यापासून आपण भिन्न स्वतःला जाणलं. जसं बाई त्या रोटलीशी तन्मय झाली नाही झाली म्हणजे निश्चय. जेव्हा की निश्चय जर बाई रोटलीशी तन्मय झाली असती तर निश्चय, बाई रोटलीशी तन्मय नाही झाली म्हणजे व्यवहार आहे. खरं आहे की नाही? निश्चयचा अर्थ होतो ना, जे कार्य झालं, जो ज्याचा करताय किंवा जे ज्याचं कर्म आहे त्या रूपाने ते परिणमनं, तो करता त्या कर्मरूपाने परिणमनं, त्याचं नाव निश्चय. आणि करता कर्मरूपाने न परिणमनं याचं नाव व्यवहार आहे. सरळ गणित हेच आहे ना. करता काय, कर्म काय, तन्मयता काय, भिन्नता काय समजली पाहिजे. आणि खाली नंतर काय दिलं म्हणून म्हटलं एवं व्यवहार सुदवक्तव्यम. हे सगळं आम्ही आता वर सांगितलं व्यवहाराचं वक्तव्य आहे. थोडक्यामध्ये आम्ही हे सांगितलं. जरी सणम समासेन सुनु निश्चयच वयनम. आता निश्चयाचं वचन आहे का? परिणाम कदम तुजम होई. जे परिणामाद्वारे केलं जातं ते निश्चयाचं वचन आता सांगतो. मग सांगतात जह शिल्पियोदु चिठ्ठम कुवई. आहे ना, जो शिल्पी आहे तो काय करतो? जो चेष्टा करतो. चेष्टा म्हणजे योग उपयोग. चेष्टेचा अर्थ जो योग आणि उपयोग आहे तो करतो. आणि त्या योग उपयोगाशी तो कसा आहे? तन्मय आहे म्हणते. त्याच्याशी अनन्य आहे. तन्मय म्हणण्यापेक्षा अनन्य शब्द वापरला. जह सिप्पियोद चिठ्ठम कुवई हवयतः अनन्नो से. है ना, तो आपल्या त्या योग आणि उपयोगाशी अनन्य आहे. तह जीवो वियकम्मम कुवई हवयतः अनन्नो से. त्याप्रमाणे जीव देखील ज्या प्रकारचा भाव करतो, परिणाम करतो, त्या भावाशी तो तन्मय म्हणजे त्या भावरूप म्हणजे त्या भावाशी अनन्य आहे, त्यापासून वेगळा नाही. ज्या भावाला जो जी करतो त्या भावाचा तो करताय, भोगताय असं सांगायचं. जेव्हा तो त्याच्याशी तन्मय झाला, जसं कणिक रोटलीशी, पीठ त्या रोटलीशी तन्मय झालं म्हणून पीठ त्या रोटलीचं करता असल्या कारणाने तो त्याचा निश्चय झाला ना. निश्चय काय झाला? पिठाची रोटली झाली म्हणून निश्चय. पीठ त्या रोटलीशी तन्मय झालं, तद्रूप झालं म्हणून निश्चय आहे का? जो ज्याच्याशी अनन्य असतो तो त्याचा करता असल्याने ते अभिन्न निश्चयकारक म्हटलं त्याचं आहे का? आणि जो कार्य करतो त्या कार्याचं जे फळ उत्पन्न होतं त्या फळाला भोगतो आहे ना, तेव्हा तो त्या भावाचा म्हणजे त्या फळाचा भोक्ता झाल्याने तो त्याशी तन्मय झाला. म्हणून पुढच्या गाथेत दिलं त्यांनी जह चिठ्ठम कुवंतो दुसिप्पियो निच्च दुहिदो होई. है ना, जेव्हा तो शिल्पी एखादी चेष्टा योग उपयोग रूप व्यापार करतो त्यावेळेस तो कसा होतो? दुःखी होतो. योग उपयोग जो आहे त्याच्या निमित्तात दुःखी होतो असं सांगितलं. त्या दुःखाशी तो शिल्पी तन्मय आहे. म्हणजे दुःखाशी जी चेष्टा केली त्या चेष्टेच्या निमित्तात जे फळ मिळालं त्या फळाशी तन्मय आहे. जे आपण परिणाम करतो बरे वाईट त्याचं फळ जे सुख दुःख आहे, बरं वाईट परिणाम जे आहेत त्याच्याशी पण तन्मय. ते कर्म झालं चांगलं आणि वाईट, राग द्वेष. आणि राग द्वेषाचं फळ काय? सुख दुःख. राग द्वेषाचा
रागद्वेषाशी तन्मयता, त्या कर्म आहे, कार्य आहे त्याच्याशी तन्मय म्हणून तो निश्चय. आणि रागद्वेषाचं फळ आहे सुख दुःख आहे ना, त्याच्याशी तन्मय म्हणून दुःख. म्हणून इथं शिल्पी दिला. शिल्पी जो आहे तो जी काही चेष्टा करतो त्याचं त्याला जे काही फळ मिळतं त्या फळाशी तो तन्मय, म्हणजे त्या दुःखाशी तन्मय आहे, त्या सुखाशी तन्मय आहे. तत्तो सिया अनन्नो तह चेठ्ठन तो दुई जीव. त्याचप्रमाणे जीव देखील जे काही त्या ठिकाणी केलेल्या कर्माचं फळ आहे त्या फळाशी अनन्य असताना, तन्मय असताना आणि तो त्याचा भोगता होत असताना तिथं तो निश्चय आहे. आलं का नाही? आपल्याला आधी वाटत होतं काय वरचं बरोबर निश्चय आणि खालचा व्यवहार असं. म्हणून निश्चय काय, व्यवहार काय नीट समजून घेतलं पाहिजे. आपण सर्वथा भिन्नता मानणं म्हणजेच व्यवहार समजून म्हणजे निश्चय मानून बसलोय. काय नाही, कार्याशी तन्मय नसणं. अरे कार्य केलंय आणि त्या रूप नाही झाला म्हणजे त्या कार्याच्या अपेक्षेने व्यवहार आहे तो. म्हणजे तुझ्यावर आरोप आला, तू केलं म्हणजे बाईने रोटली केली, त्या बाईवर आरोप आलाय, बाई रोटली रूप नाही झाली म्हणून व्यवहार आहे. बाई तन्मय नाही झाली आणि तरी बाईने रोटली केली म्हटलं हा व्यवहार आहे. हे सांगायचं आहे. तन्मय नाही झाली म्हणून व्यवहार आहे असं नाही. बाईने रोटली केली, बाई त्या रोटलीशी तन्मय नाही झाली आणि म्हणून तिथं बाईने रोटली केली असं म्हणणं व्यवहार आहे. जेव्हा त्या कार्याशी जो तन्मय होत नसतो तो सगळा व्यवहार असतो. हा त्याचा भाव आहे, हा व्यवहार आहे. आणि हे सांगत होतो तुम्हाला, आहे ना? काय सांगत होतो? काय सांगत? जीव जो आहे तो शरीरवाला आहे, हे आपल्याला अनादी काळापासून परिचित आहे. आणि त्याला आम्ही व्यवहार समजून बसलेलो आहे. आणि जीव शरीरापासून भिन्न आहे, हा व्यवहार आहे का निश्चय म्हटल्यानंतर काय सांगतोय आम्ही? त्यालाच आम्ही निश्चय समजून बसतो. जेव्हा की आचार्य सांगतायत तो व्यवहार आहे, जीव शरीरापासून भिन्न आहे. कारण व्यवहाराचं कार्य व्यवहार सांगणं नाही. म्हणून मी मगाशी सांगत होतो की तुम्ही मनुष्य आहे, हे तुम्हाला तुम्ही मनुष्य आहे हे निश्चय आहे का व्यवहार? व्यवहार आहे का निश्चय? मनुष्य आहात असं त्या ठिकाणी व्यवहार का निश्चय? तुम्ही मनुष्य पर्यायशी तन्मय नाही का? मग व्यवहार आहे का निश्चय? काय सगळं उलट सुलट कळत नाही असं होतं हे. म्हणून समजणं सोपं नाही. नीट समजून घेतलं तर या चक्रातनं बाहेर पडू. आणि जर घोटाळा झाला तर मात्र हितच फिरणार आहे. मिळालंय चांगलं असं वस्तू, पण त्याच्यामध्ये सुद्धा विवेकाची, नयाची, सद्वादाची, अनेकांताची जोड नसेल व्यवस्थित या आपल्या जिनं धर्माला, जिनं क्रियेला, जिनं वचनाला, तर मग अडचणीत येणार. म्हणून आचार्याने तिथं सांगितलं की देहस्स जीव संनाव, देहाला जीव ही संज्ञा व्यवहाराने दिली गेलेली आहे. त्याचा अर्थ काय आहे? आचार्याने सांगितलं त्याचा अर्थ देह जीव नाही हा अर्थ आहे त्याच्यातला. हे सांगतोय तिथं ते व्यवहार हे सांगतोय असं त्याला म्हणायचं है ना. तसे शब्द वापरले कोण? अमृतचंद्र देवाने. गाथा नंबर आहे किती? 67 आहे ना. 67 गाथेमध्ये आलं.
67 गाथेची टीका आहे. 67 गाथा आहे. पज्यत्ता जे सोमाय बादराय जे चेव देहस जीव सन्ना सुत्ते व्यवहार दो उत्ता. अब कहते हैं कि इस आत्मा, इस ज्ञान घन आत्मा के अतिरिक्त अन्य भावों को जीव कहना सो सब ही व्यवहार मात्र है. जो पर्याप्त और जो सूक्ष्म बादर आदि जितने भी देह की जीव संज्ञाएं कही है वह सभी सूत्र में व्यवहार से कही है. यात काय आपल्याला शंका नाही है ना. आता अमृतचंद्र देव काय सांगते दोन. निश्चय से यह जानना कि बादर सूक्ष्म एक इंद्रिय द्विंद्रिय त्रिइंद्रिय चतुरिंद्रिय पंचेंद्रिय पर्याप्त ऐसे शरीर को सूत्र में जीव संज्ञा द्वारा कहा है. यहाँ पर वहां पर की प्रसिद्धि से घृत के घड़े की तरह व्यवहार है. यह व्यवहार अप्रयोजनभूत है. उसको दृष्टांत द्वारा स्पष्ट कहते हैं. जैसे कोई पुरुष ऐसा था कि जिसने जन्म से लेकर घी का ही गढ़ा देखा था. नीट लक्षात घ्या. काय म्हणते. जैसे कोई पुरुष ऐसा था कि जिसने जन्म से लेकर घी का ही गढ़ा देखा था. घृत से खाली भिन्न घट नहीं देखा. उसको समझाने के लिए ऐसा कहते हैं कि यह जो घृत का घट है वह मिट्टीमय है, घृतमय नहीं है. काय सांगितलं लक्षात आलं का? काय पुन्हा एकदा वाचू. जैसे कोई पुरुष ऐसा था जिसने जन्म से लेकर घी का ही गड़ा देखा था. ठीक आहे. त्याला माहितीच नव्हतं. जेव्हापासून बघितलं त्याने काय बघितलं. घृत से खाली भिन्न घट नहीं देखा. तुपाने रहित असं मोकळा घट कधी बघितलाच नाही. मग आता पुढे शब्द उसको समझाने के लिए. त्याला आता काय समजावून सांगायचे. उसको समझाने के लिए ऐसा कहते हैं कि यह जो घृत का घट है वह मिट्टीमय है, घृतमय नहीं. ऐसे ही उस पुरुष के घृत के घट की प्रसिद्धि से समझाने वाला भी घृत का घट कहता है, ऐसा व्यवहार है. समजावून सांगणारा हा जो तुपाचा घट आहे ना असं म्हटला सुरुवातीला. त्याला माहिती आहे की तुपाचा नाही, पण म्हटला तो तुपाचा घट आहे ना हा तुपाचा नाही, मातीचा आहे. असं उसी प्रकार इस अज्ञानी प्राणी के अनादि संसार से लेकर अशुद्ध जीव ही प्रसिद्ध है. शुद्ध जीव को नहीं जानता. उसको शुद्ध जीव का ज्ञान कराने के लिए
ऐसा सूत्र में कहा है कि यह वर्णादि मान जीव कहा जाता है, वह ज्ञानमय है, वर्णादिमय नहीं है। इस प्रकार इस अज्ञानी प्राणी के वर्णादिमान प्रसिद्ध है। उस प्रसिद्धि से जीव में वर्णादिमान होने का व्यवहार सूत्र में किया है। मग काय सांगितलं की जीव आहे काय, अनादी काळापासून मी जीवाला जाणलंय काय। जसं त्या मनुष्याने तुपाचाच घडा जाणला होता, तसं आम्ही जीवाला कशा प्रकारे जाणत आलो होतो। कुठल्या ज्या कोणत्या शरीरामध्ये गेलो त्या शरीर रूपच आपण स्वतःला जाणत मानत आलो। मग आता त्या जीवाला कसं समजावून सांगायचं। मग त्याला सांगितलं ही जे ती तू मनुष्य आहे ना, मनुष्य, तो मनुष्य जीव म्हणजे ज्ञानमय जीव आहे, मनुष्यमय नाही, असं सांगावं लागलं। मनुष्यमय नाही तू खरं तर, पण सांगताना पहिल्यांदा म्हणाल हे मनुष्य जीव तू म्हणतोय ना, हे दिसतंय ना, जो प्रसिद्ध आहे। जसं अज्ञानीला काय प्रसिद्ध आहे, तुपाचाच घडा, तसं अज्ञानी जीवाला काय प्रसिद्ध आहे ना, या मनुष्यादी पर्यायाने परिणत जीवच परिचित आहे। तेव्हा त्या जीवाला समजावून सांगताना कसं सांगावं लागलं, हा जो मनुष्य तू आहे ना जीव, हा मनुष्य जीव म्हणजे ज्ञानमय जीव आहे, मनुष्यमय नाही। असं समजलं का नाही? काय परिचित जे आहे त्या परिचिताला आहे ना, परिचिताकडून अपरिचिताकडे न्यायचंय। आणि म्हणून तिथं पहिल्यांदा म्हणावं लागलं की हे मनुष्य शरीरवाला तू जो जीव समजतोय ना, तो मनुष्य शरीरवाला जीव तू नाही, तो जीव ज्ञानमय आहे, तो मनुष्यमय नाही। जीव कसा आहे त्याच्या संबंधी तर मला भ्रांती आहे, आणि म्हणून तर आपण ज्या पर्यायामध्ये राहतो त्या पर्यायरूप स्वतःला मानतो। जेव्हा की त्या पर्याय माझं स्वरूप असत नाही, हे सांगायचं। आपण आहोत काय याचा परिचय आपण करून घेतला पाहिजे। आणि म्हणून सांगितलं की जे भाव आहे ना, कोणते भाव, पाप भाव, हिंसाधिक भाव, हिंसा, चोरी, कुशील, परिग्रह, हे भाव कसले, पाप भाव आहे। मग हे पाप भाव माझं स्वरूप आहे का? पाप भावाने रहित कधी मी मला पाहिलंच नाही, आणि त्यामुळं पाप भावाने रहित जे असेल ते जीव नाही असा माझा समज झालाय। म्हणून देवाला मी जीव न समजता अजीव समजतो। देव मला जीव का वाटत नाही? देव मला जीव का वाटत नाही?
कारण मला त्यांच्यामध्ये माझ्यासारखे भाव दिसत नाही. आणि माझ्यामध्ये कसले भाव आहेत, तर माझ्यामध्ये अशुभ भाव आहेत, शुभ भाव आहेत, आणि ते दोन्ही भाव तिथं दिसत नाही. आणि मग मी त्यांना जीव मानायचं कसं? आणि मी त्यांच्यासारखं स्वतःला जीव मानायचं कसं? कारण त्यांच्याजवळ दिसणारा जो शुद्ध भाव आहे, तो शुद्ध भाव माझ्यामध्ये नाही. मग मी त्यांच्यासारखा आहे हे त्या ठिकाणी कसं मला समजणार? त्यांच्यासारखं आहे समजण्यासाठी त्यांचा भाव समजला पाहिजे. पण मला जो भाव परिचित आहे त्या भावाकडून मी त्यांना समजून घ्यायला गेलो तर ते मला समजत नाहीत. माझ्यात कोणते भाव? शुभ अशुभ भाव. म्हणून ध्यान करताना आपण काय म्हणालो की भगवान अशुभ, अहिंसादी आहे ना, अहिंसा रूप, अशुभ रूप, पाप रूप भावाने रहित आहे. मग जिवंत केल्याशिवाय त्या जीवाला जिवंत आपल्याला जे परिचित भाव आहे त्या परिचित भावाकडून त्यांना जिवंत करावं लागेल. त्यांच्यामध्ये माझ्या भावरूप, माझ्यामध्ये असणाऱ्या भावाचा अभाव स्वभाव आहे ना, अभाव स्वभाव, हिंसा रूप पाप भावाचा अभाव स्वभाव आहे त्यांचा. हिंसारूप पाप भावाचा अभावरूप स्वभाव आहे. नाही, त्यांच्यामध्ये हिंसारूप भाव करणे रूप स्वभाव नाही. आणि ते आहेत माझ्यामध्ये. पण हिंसादी भाव नाही केले मी, आहे ना, तो माझा पण स्वभाव नाही. आणि ते नाही माझ्याद्वारे केले गेले तरी माझा अभाव होणार नाही. की ज्या भावाला ज्या भावाच्या अभावामध्ये आपल्याला आपला अभाव भासित होतो. मी नाही अशुभ करणार तर माझं अस्तित्व कसं राहणार? आपण आपल्याला जिवंत ठेवतोय अशुभ आणि शुभाने. जास्त जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय स्वतःला अशुभ करून करून. जर अशुभ नाही केलं मी तर मी माझं अस्तित्वच स्वीकार करायला तयार नाही. अशुभातूनच मी माझं अस्तित्व अनुभवतो आणि अशुभ संपेल तर मी संपेल ही मला भीती आहे. आणि म्हणून आचार्य इथं समजावून सांगायचा प्रयत्न करतायत काय की परमात्मा काय आहेत? अशुभ भाव रहित आहेत, अशुभ परिणाम कधीच नाही. मग आपण केव्हा शिकणार की बाबा हिंसा, चोरी, कुशील, असत्य, परिग्रह ह्या भावाने मी परिणत असताना ते भाव माझ्या जीवाचं, जसं शरीर माझ्या जीवाचा स्वभाव नाही, तूप हा घटाचा स्वभाव नाही. जसं जे माझ्यामध्ये होणारे पाप भाव आहे ते पाप भाव देखील माझा स्वभाव नाही, मी तर त्यापासून भिन्न आहे. हे कसं समजायचं? पाप रहित मी, पाप भाव रहित, पाप भावापासून आपली पृथकता, भिन्नता.
आणि मग पाप भावापासून जेव्हा पृथक्ता भासित होत नाही त्यावेळेस मग हे सांगायला लागलो की हा मी अहिंसारूप भावाने रहित आहे, मी ब्रह्मचर्य भावाने रहित आहे, मी अपरिग्रह भावाने रहित आहे, मी खरे बोलणे रूप भावाने रहित आहे, मी चोरी न करणे रूप भावाने रहित. कुठं ते स्वीकार तर होतंय का सांगा? हे तर भाव मला माझीच भाषेत होत आहेत. आता अहिंसा रूप भावाने मी रहित कसं? माझ्यामध्ये अहिंसा रूप भाव नाही, चोरी न करणे रूप भाव नाही. आता त्याच्यातनं वेगळं होणं, आता तुम्हाला कळेल रागापासून वेगळं होणं किती अवघड आहे, शुभापासून स्वतःला भिन्न अनुभवणं किती अवघड आहे. हे तर व्यवहार आहे पाप भाव, आणि ते स्पष्ट आहे, ते सोडले पाहिजे. पण अहिंसा भाव पण सोडला पाहिजे, सत्य बोलणं पण सोडलं पाहिजे, खरं बोलणं सोडलं पाहिजे. कळते का तुम्हाला? खरं बोलणं सोडलं पाहिजेचा अर्थ मला एवढाच कळतो. मग काय खोटं बोललं पाहिजे? मला अर्थ हाच कळतो ना. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न येतोय की खरं बोलणं सोडलं पाहिजे म्हणजे काय? खरं बोलणं सोडायचं, खोटं बोलणं सोडायचं हे कळतं, कारण आपण ते ऐकत आलो, धर्मक्षेत्रामध्ये हेच ऐकत आलो. खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं, खरं पण बोलायचं नाही, मग खोटं बोलायचं. माझं होतं कसं करणार मला सांगा? इतकं सोपं आहे का? कळते का आता ते खरं बोलायचं नाही? चोरी न करणं हे, चोरी करायचं हे कळते, चोरी करायचे भाव सोडा असं सांग. चोरी न करणं पण सोडा, मग चोरा असा अर्थ होतो. अर्थ आपल्याला तिसरा कुठं माहित आहे? त्याच्या अतीत, तिथपर्यंत पोचणं तसं सोपं नाही हे सांगायचं. चोरी करायची नाही हे पण सोडा, त्याच्या अतीत आहोत. कुशील सेवन करू नका हे कळतं. ब्रह्मचर्य पण पाळायचं नाही, ब्रह्मचर्याचे भाव करायचे नाही. पटतंय का? म्हणून शुभाला सोडणं तेवढं सोपं नसतं हे सांगायचं. कारण परिचित मला अनादी काळापासून तेच आहे, मग त्याला मी कसं सोडणार सांगा? तुम्ही ब्रह्मचर्याचे भाव करू नका, खरा धर्म तर हाच आहे. कुशील सेवन करू नका हा धर्म उपचार आहे, खोटा आहे. कुशील सेवन करू नका हा धर्म खोटा आहे असं म्हणलं तर, खरा धर्म तर आहे ब्रह्मचर्याचं पण पालन, ब्रह्मचर्याचे भाव पण करू नका. आता ही कसं कळायचं कसं? मला वाटते लय सोपं आहे, पण सोपं नाही हे मला म्हणायचं. तुम्ही कधी त्याच्यामध्ये आपण त्याच्यात असं जोडलं, आपण विचार करतच नाही ना एवढा असा. कधी काय पाप हे आहे, पुण्य हे आहे, संपलं. काय आपल्याला सोडायचंच नाही पाप आणि पुण्य, तर काय हे म्हणायचं आणि काय उपाय काय त्याच्यात? आपल्याला त्याच्यापासून भिन्न काय वस्तू हे काय विकल्पात घ्यायचं? आणि पाप सोडलं तर फार फार पुण्यापर्यंत आपण कुठंतरी तेच स्वरूप म्हणून आम्हाला भासित होतंय. परिग्रह सोडा, परिग्रह ग्रहण करणे, लोप करणे पाप आहे हे सांग. परिग्रह संचय पाप आहे, ते भाव परिग्रह संचयाचे भाव पाप आहे, ते सोडा.
आणि दुसरं काय, अपरिग्रहाचे पण सोडायचे. परिग्रहाचे सोडायचे हे कळलं, पण अपरिग्रहाचे ते कसं सोडायचं? ते सोडलं तर मग मी कुठं राहणार, धर्म कुठं राहणार, मग काय राहणार? काय राहणार हा प्रश्न येतोय. म्हणून ते तत्व, परमशुद्ध तत्व, परमात्म तत्व तसं सोपं नाही. कारण कधी आम्हाला जसं ना त्याला माहिती नाही, तुपाचाच घडा माहिती आहे, तसं मला धर्म माहिती आहे. ते अहिंसा, सत्य, आचर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहापर्यंतच माहिती आहे. पण हे शुद्ध अहिंसा, शुद्ध सत्य, शुद्ध आचर्य, शुद्ध ब्रह्मचर्य आणि शुद्ध अपरिग्रह नाही समजत. आता त्याला शुद्ध शब्द लावतो मुद्दाम, कारण त्याच्यातून परिचिताकडूनच न्यावणार. नाहीतर हे सगळं खोट आहे म्हणते आणि हे लिहिलंय आचार्य. पंचाचार सुद्धा जे ग्रहण केले जातात दीक्षेच्या वेळेस, ते पंचाचार सोडण्यासाठी ग्रहण केले जातात. पंचाचाराचं पालन जे केलं जातं ते पंचाचार सोडण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी नाही. पण इथपर्यंत आपण पोचणं मुश्किल आहे, फार मुश्किल आहे. चिंतन करा. ओम नमः. दो प्रभु मी मनोचन काय कृतकारिता सर्व समारंभ क्रोधमान माया लोक प्रमाद इत्यादी विभागांच्या माझ्याकडून या भगवान पूर्व खरे देव शास्त्र गुरु यांचा घेतलेल्या व्रतामध्ये व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची स्वाध्याय करीत असताना घडलेले या सर्व दोष पश्चाताप करून हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्या मध्ये राहू या सर्व दोषाविषयी